नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शेंगदाणा व गूळ चिक्की बनवणार आहे. तर बघू शकता एकदम कुरकुरीत अशी शेंगदाणा गूळ चिक्की आहे. तर या थंडीमध्ये एकदम छान अशी पौष्टिक असते. तर मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता शेंगदाणे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. जेवढं कमी गॅसवर भाजताल तेवढे त्याचं वरचं जे टर्पल असतं ते निघून जाते. तर मी त्यात शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत बटर पेपरला तूप लावून घेणार आहे. तर बटर पेपरची एक बाजू चमकदार असते आणि एक बाजू साधी असते. तर ज्या बाजूने चमक वाटते त्या बाजूने तूप लावून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ब्रशनं तूप लावून घ्यायचे. तर आता बेलण्याला पण तूप लावून घ्यायचे. नंतर चक्की करताना चिकटणार नाही यामुळे आधी सुरुवातीलाच ही प्रोसेस करून घ्यायची. तर शेंगदाणे भाजत आलेले आहेत. तर एक शेंगदाणा असा बघायचा चेक करून. तर वरचं टर्पल निघत असेल तर गॅस बंद करायचा आहे. तर बघू शकता थोडं थोडं निघत आहे आणि गरम असल्यामुळे थोडंसं निघत पण नाही. तर शेंगदाणे एकदम छान असे भाजलेले आहेत. तर थंड होण्यासाठी ठेवायचे. जास्त काळपट भाजायचे नाहीत शेंगदाणे. तर अशा पद्धतीचा कॉटनचा कपडा गमजा घेतलेला आहे मी आणि याच्यावर थोडे वेळ पांगवून ठेवायचे. आणि नंतर अशा पद्धतीनं गुंडाळून हाताने रगडून किंवा आपटून घ्यायचे. तर वरचं साल सगळं निघून जाते शेंगदाण्यावरचं. तर बघू शकता सर्व निघालेलं आहे. तर मी आता सुपामध्ये याला फटकून घेणार आहे. एखादा राहिलेला हाताने अशा पद्धतीने चोळून घ्यायचे आणि फटकून घ्यायचे ही शेंगदाणे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तूप टाकायचे. तुपामुळे चक्कीला एकदम चमकदारपणा येतो. तर मी अशा पद्धतीनं चमच्याला पण लावून घेत आहे. तर गूळ टाकून घ्यायचा याच्यामध्ये. गूळ वितळून घ्यायचा आहे. तर चाचणी एकदम कडक घ्यायची. तर पूर्ण गूळ वितळत आलेला आहे. तर बघू शकता मी गॅस मध्यमच ठेवलेला आहे. जास्त मोठा पण करायचा नाही. तर आता मी चाचणी चेक केलेली आहे. तर बघू शकता एकदम छान असं फेसाळ्याला गूळ आहे. तर आता समजायचं असं चाचणी तयार झालेली आहे. तर आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे गूळ आणि शेंगदाणे. तर शेंगदाण्याला पूर्णपणे गूळ लागलेला असल्यावर बटर पेपरवर टाकून घ्यायचे. बघू शकता एकदम छान अशी चक्की तयार होत आहे. एकदम छान चाचणी झालेली आहे आणि शेंगदाण्याला एकदम गूळ लागलेला आहे. तर अशा पद्धतीने मी थोडंसं वाटीनं दाबून घेणार आहे आणि नंतर बेलण्यानं लाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचे गरम असतानाच. तर थंड झाल्यावर लाटणार नाही, त्यामुळं लवकर गरम असतानाच लाटून घ्यायचे. तर लाटून झालेला आहे. लगेचच आपल्याला याची चक्क्या करून घ्यायच्यात तयार. नंतर थंड झाल्यावर चक्क्या तयार होणार नाहीत, यासाठी मी गरम असतानाच याचं बताईनं कट करत आहे. तर अशा पद्धतीनं पोळपाटावर पालथं टाकायचे आणि बटर पेपर काढून घ्यायचं आहे. तर आणखी थोडंसं गरम आहे त्याच्यामुळं निघत नाही. तर थंड झाल्यावर एकदम छान असा सहज निघतो. तर बघू शकता मी याचे चक्के काढून दाखवत आहे तुम्हाला. तर तयार झालेली आहे चक्की. तर सर्व चक्क्या मी एका प्लेटमध्ये काढत आहे. तर बघू शकता एकदम छान अशा चक्क्या तयार झालेल्या आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.